ठाणे कल्याण उल्हासनगरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांची परवड झाली। बालेकिल्ला कोणाचाही असो, पक्षाने परवानगी दिली तर त्याचं नामोनिशान मिटवून टाकू, मंत्री गणेश नाईकांचं थेट एकनाथ शिंदेंना आव्हान। मुंब्रा सोडा, महाराष्ट्र हिरवा करू, सहर शेखचं तेच चिथावणीखोर वक्तव्य करत इम्तियाज जलीलांनी वाद वाढवला। तर हिरव्या सापांना औरंगजेबाच्या बाजूला दफन करणार, जलीलांच्या विधानाचा भाजप आणि शिवसेना नेत्यांकडून समाचार। कल्याणमध्ये ठाकरेंच्या नगरसेवकांचे बेपत्ता म्हणून पोस्टर्स, मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणेच्या पोस्टरवर फोटो। यापूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेकडून नगरसेवकांची पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार। शरद पवार अजित पवारांवर बोलताना विजय शिवतारेंची जीभ घसरली, तर नेत्यांना नाही गैरसमज पसरवणाऱ्या कार्यकर्त्यांना बोललो। चौफेर टीकेनंतर शिवतारेंची सारवासारव। सोलापूरच्या बार्शीनंतर आता माढा जिल्हा परिषदेत दोन्ही शिवसेना आणि राष्ट्रवादीची भाजपा विरोधात युती। खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार अभिजित पाटलांच्या नेतृत्वात पॅनल। उद्या प्रचाराचा शुभारंभ। लोकलमधील वादातून मुंबईतील मालाड रेल्वे स्थानकावर महाविद्यालयीन प्राध्यापकाची हत्या। आरोपी ओमकार शिंदेला 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। मृत आलोक सिंग हे NM कॉलेजचे प्राध्यापक होते। महाड नगरपालिका निवडणूक राडा प्रकरणी मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावलेंना जामीन मंजूर। मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर विकास गोगावले पोलिसांना शरण आले होते। साताऱ्यातील पाचुपतेवाडीत ड्रग्ज प्रकरणी पुण्याच्या DRI विभागाची कारवाई। अंमली पदार्थांची निर्मिती करणारा एक शेड सील। सातारा आणि कराड पोलीस कारवाईबाबत अनभिज्ञ। महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना पद्मभूषण पुरस्कार। कोश्यारी 2019 ते 2023 पर्यंत महाराष्ट्राचे राज्यपाल होते। लोकशाहीची हत्या करून शिंदे भाजपचं सरकार स्थापन करणाऱ्या महाशयांना पद्मभूषण, महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा भाजपाकडून सन्मान। भगतसिंह कोश्यारींना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर राऊतांची टीका। दिवंगत अभिनेते धर्मेंद्र, गायिका अलका याग्निक यांना पद्मविभूषण, तर क्रिकेटपटू रोहित शर्मा, लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकर यांच्यासह महाराष्ट्रातील 11 जणांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान। कला, क्रीडा, कृषी, विज्ञान, वैद्यकीय क्षेत्रातील भरीव योगदानाची दखल। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईतील CSMT स्थानकासह नवी मुंबई, पिंपरी महापालिका आणि विधान भवनाला विद्युत रोषणाई, तर पंढरपुरातील विठ्ठल मंदिरही तिरंगी रंग्यानं न्हाऊन निघाले। उत्तर भारतात बर्फवृष्टी आणि पावसामुळे हाहाकार। हिमाचलमध्ये जोरदार बर्फवृष्टी, रस्ते बंद, पर्यटक अडकले। UP मधील लखनौ, कानपूरसह 10 जिल्ह्यांमध्ये पाऊस। अफगाणिस्तानात बर्फवृष्टीमुळे 450हून अधिक घरं उद्ध्वस्त, 110 जण गंभीर। प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू, आपत्ती व्यवस्थापनाकडून अन्न आणि इतर मदत।